तर आज आपण बन डोसा बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वात आधी 1 वाटी रवा घ्यायचा. रवा तुम्ही जाड किंवा बारीक कसाही घेऊ शकता. त्यानंतर ह्याच्यात अर्धा वाटी आपल्याला दही टाकायचं आहे आणि दही टाकल्यानंतर ह्याच्यात त्याच वाटीने अर्धा वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर एकच वाटी तुम्ही घ्या आणि त्याच वाटीने सगळे मेजरमेंट करा. आणि दही जे आहे ते जास्त आंबट नाही पाहिजे, नाहीतर आपल्या बन डोस्याची चव आंबट होईल. आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळीकडं. ह्याच्यात गाठी तयार झाल्या तरी काही नाही, आपल्याला ह्याला नंतर मिक्सरमधून काढायचंच आहे. फक्त याला मिक्स करायचं आहे आपल्याला छान असं. हे बघा मी जसं दाखवत आहे तसंच. आता इथे माझं बॅटर जे आहे ते मिक्स झालं आहे. ह्याला मी आता 10 ते 15 मिनटं भिजायला ठेवणार आहे. नंतर आपल्याला ह्याच्यासाठी एक तडका बनवायचा आहे. तर आपल्याला कढईमध्ये 3 चमचे तेल घ्यायचं आणि त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की लगेच त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता 4 ते 5 पानं आणि मग बारीक चिरलेली मिरची. मिरची तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आणि एक मी मोठा कांदा बारीक कापून घेतला आहे, तो सुद्धा ह्याच्यात टाकायचा आणि ह्याला पहिले मिक्स करून घ्यायचं सगळीकडे. तर कांदा जो आहे तो मऊसूत व्हायला पाहिजे छान. आणि इथे कांदा मऊसूत झाला की ह्याच्यात आपल्याला बारीक कापलेला गाजर टाकायचा. तुम्ही कोणतेही आणखीन व्हेजिटेबल्स वापरू शकता, शिमला मिरची किंवा आणखीन काही तुम्हाला टाकायचं असेल तर. इथे मी फक्त गाजर आणि कांदा वापरलेला आहे. तुम्ही ह्याच्यात टमाटर टाकलं तरी चालेल. तर ह्याला सुद्धा छान असं परतवून घ्यायचं आहे आणि गाजराला सुद्धा शिजू द्यायचं आहे. तर इथे बघू शकता आपलं गाजर वगैरे छान शिजलेलं आहे. आता आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि ह्याला तसंच ठेवायचं आहे. तोपर्यंत आपल्या इथं बॅटरला 10 ते 15 मिनटं झालेले आहेत आणि ह्याला उघडून एकदा मिक्स करून घ्यायचं. हे बघा आपला रवा जो आहे तो इथे फुगलेला आहे आणि ह्याने पाणीसुद्धा शोषून घेतलेलं आहे. आता आपण जे बॅटर बनवलं होतं ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं आणि ह्याला छान असं बारीक मिक्स करून घ्यायचं, ज्याने ह्याच्यातल्या गाठी आहेत त्या निघून जातील. तर इथे मी मिक्सरमधून 2 ते 3 वेळा काढून घेतलेला आहे. हे बघा किती स्मूथ आपलं बॅटर तयार आहे. आता आपण इथे जे कांदा आणि गाजराचा जो तडका बनवला होता तो आपण या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आणि सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला ह्याच्यात. आणि ह्याच्यात टाकल्यानंतर आपल्याला ह्याला छान असं कोथिंबीर टाकायची कापलेली बारीक आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरमध्ये. ह्याच्यात तुम्ही आणखीन व्हेजिटेबल्स वाढवले तरी चालतील, खूप छान लागतो खायला आणि हेल्दी पण आहे खूप जास्त. जर सकाळी तुम्हाला नाश्त्याला काही सुचत नसेल की काय करावं तर हा पदार्थ एकदा करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल. खूप छान आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. किंवा तुम्ही लहान मुलांच्या डब्याला दिला तरी ते खूप आवडीनं खातील. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि ह्याला सुद्धा या मिठाला मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये सगळीकडे. आणि बॅटरमध्ये आता सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅसवरती पॅन ठेवायचा आहे, जो आपण तडका पॅन म्हणतो तो. आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आणि त्याला गरम होऊ द्यायचं. जोपर्यंत तेल गरम होतं आहे तोपर्यंत आपण बॅटरमध्ये 1 पॅकेट इनो टाकायचा आणि इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी त्याच्यावर 2 ते 3 थेंब पाणी टाकायचं आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं बॅटरमध्ये. तर इथे इनो जो आहे तो आपल्या बॅटरमध्ये खूप छान मिक्स झालेला आहे. आता ह्याला आणखीन 1-2 वेळा छान मिक्स करून घ्यायचं, जोपर्यंत ह्याचे बबल्स थोडेसे शांत होत नाहीत तोपर्यंत. तर हे बघा इथे मी मिक्स करून घेत आहे 2-3 वेळा. तर इथे आपण जो पॅन ठेवला होता त्याच्यातलं तेल जे आहे ते गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यात बॅटर टाकायचं आहे. तर इथे तुम्ही 3 ते 4 चमचे बॅटर टाकायचं. मी या पळीने टाकत आहे, तर मी 3 ते 4च चमचे टाकणार आहे. तर तुम्ही सुद्धा टाकायचं आणि हे करत असताना आपला गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लो पाहिजे,
नाहीतर हे आपल्या हातावर उडून येऊ शकतं. आणि आता हे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती एक प्लेट ठेवायची झाकून आणि ह्याला 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं छान. इथे बघू शकतात आता ह्याची वरची जी लेयर आहे ती एकदम अशी ड्राय झाली आहे, म्हणजे ओली नाही आहे. त्याच्यावरती आणखीन एक लेयर आलेली आहे. अशी झाली की आपल्याला ह्याला साईड्स जे आहेत ते एकदम ढिल्ले करून घ्यायचे ह्याचे चमच्याच्या साह्याने. तर हे बघा इथे मी जसं दाखवत आहे तसंच. असं डायरेक्ट जर काढायला गेले तुम्ही तर हे बघा इथे क्रॅक होऊ शकतो तुमचा जो बन डोसा आहे तो. तर त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला साईड्स ज्या आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि मगच हा बन डोसा जो आहे तो दुसऱ्या साईडने पलटायचा आहे. आणि ह्याला सुद्धा छान असं खरपूस कलर आणायचा आहे. आणि गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम लोच ठेवायची. लोवरच आपला बन डोसा जो आहे तो शिजू द्यायचा, नाहीतर तो बाहेरून शिजन पण मधून जे आहे तो कच्चा राहील त्याच्यामुळे. तर इथे मी दुसऱ्या साईडने सुद्धा 1-2 मिनटं छान असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर हे बघा किती छान कलर आला आहे. आणि अशाच प्रकारे आता आपल्याला दुसरा सुद्धा टाकायचा आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला पहिले 2 चमचे तेल टाकायचं आणि मगच ह्याच्यात बॅटर टाकायचं आणि ह्याला सुद्धा छान असं झाकून ठेवायचं. हे बघा ह्याच्यावरती सुद्धा ती छान अशी ड्राय लेयर आलेली आहे. आणि ह्याला सुद्धा साईड्स लूज करायच्या सर्वात आधी आणि पलटी मारून आणखीन 2 ते 3 मिनटं शिजू द्यायचं. तर इथे बघा आपला दुसरा बन डोसा सुद्धा तयार आहे. किती छान कलर आला आहे या डोस्याला सुद्धा. अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जे बन डोसे आहेत ते करून घ्यायचे. तर माझ्या पॅनची साईज जी आहे ती थोडीशी मोठी आहे नॉर्मलपेक्षा. तर ह्याच्यात माझे एकूण 5 बन डोसे बनलेले आहेत. तुमचे जास्तसुद्धा बनू शकतात. तर हे बघा किती छान झालं आहे. मी तुम्हाला जवळूनसुद्धा दाखवते. तर सगळे असेच झालेले आहेत. एकदम छान लागतात खायला आणि एकदम झटपट बनतात. तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, ज्याने जे आपल्या नवीन रेसिपीज आहेत त्या सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचतील. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर आपल्या चॅनलला लाईकसुद्धा करा. तर हे बघा खूप छान बनला आहे आपला बन डोसा. तर नक्की ट्राय करून बघा एकदा. घरातल्या एकदम कमी साहित्यात हा डोसा बनवून तयार होतो.